शापित गड भाग 4. बसून आम्हाला आता चांगले 3-4 तास होत आले होते, पण आजूबाजूला काहीच हालचाल दिसत नव्हती. भिवा तर बसल्या जागी डुलक्या काढायला लागला होता. मध्येच मानेवर काहीतरी वळवळ झाल्याची जाणवली. तसं जोरात झटकलं तर एक मोठी गोम सहज आमच्या पायातून पुढे निघून गेली. गोम पर्यंत ठीक होते, पण एखादा साप बीप आत घुसला तर पंचाईत व्हायची. नुसत्या कल्पनेनेच अंगावर काटा आला. बाहेर फक्त रातकिड्यांचा आवाज येत होता, तर मध्येच एखादी माशी किंवा डास कानाजवळून गेला की त्याच्या पंखांची भुरभुर ऐकायला येत होती. घड्याळात 11:45 वाजले होते. अजूनही बाहेरची परिस्थिती जैसे थी. आता हा भ्रमणवर्मा वगैरे सर्व फक्त गोष्टीमध्येच आहे की काय असं वाटायला लागलं होतं. सकाळी फोटोचा प्रसंग आणि पंडित गायब होण्याचा प्रसंग सोडला तर सर्व काही आलबेल होतं. पंडितच्या आठवणीने पुन्हा मन व्याकुळ होऊ लागलं. बरा तर असेल ना, की त्याच्या जीवाचं काही बरं वाईट कुठे असेल. असा एखादा माणूस कसा काय गायब होऊ शकतो? खराच मोठं कोडं आहे. मी विचारामध्ये असतानाच बाहेर जोरात वारा सुरू झाला. घड्याळात 12 वाजले होते. आजपर्यंत गरजणारे 40 फक्त भूगोलाच्या पुस्तकातूनच माहिती होते, पण आज प्रत्यक्ष अनुभव घेत होतो. त्या भीतिदायक आवाजाने भिवा आणि तरतरीत होऊन सावध झाला. आम्ही दोघेही सावध पवित्रा घेऊन बसलो आणि थोड्याच वेळात तो वाऱ्याचा आवाज बंद झाला. तसा दुरून घोड्यांच्या टापांचा आवाज ऐकू येऊ लागला. हळूहळू तो आवाज मोठा होत एकदम शांत झाला आणि डोलीत मला प्रकाशाची एक तिरीप दिसू लागली. मला वाटलं चुकून खिशातील टॉर्च ऑन झाला की काय, पण टॉर्च तर बंद होता. तसं भिवाने थरथरत्या मला फटीतून बाहेर बघण्यास सांगितले. समोरचा वाडा संपूर्ण प्रकाशाने न्हाऊन निघाला होता आणि त्या वाड्याच्या प्रवेश द्वाराच्या मधोमध एक तरुण राजाच्या वेशात उभा होता. बहुतेक हाच तो भ्रमणवर्मा ज्याच्या आख्यायिका मी ऐकत होतो. दुरून त्याचा चेहरा स्पष्ट दिसत नव्हता, पण हळूहळू तो तरुण वाड्यासमोरील शिलालेखासमोर येऊन उभा राहिला आणि त्याने राक्षसी हास्य करत त्या शिलालेखाला नमस्कार केला व एक संपूर्ण प्रदक्षिणा मारली आणि बाजूलाच उभ्या असलेल्या अरबी घोड्याच्या पाठीवर जोरात थाप मारली. तसं त्याचं संपूर्ण अंग थरथरून निघालं. त्याने घोड्यावर बसण्यासाठी बैठक मारली तशी आकाशात जोरात वीज कडकली. त्या विजेच्या प्रकाशात त्याचा संपूर्ण पेहरावा आणि चेहरा झळकून निघाला आणि जे पाहिलं ते पाहून डोळे फक्त बाहेर यायचेच बाकी होते, कारण त्या पेहराव्यातला तरुण दुसरा तिसरा कोणी नसून माझा मावस भाऊ सात्विक उर्फ पंडित होता. स्टोरी कशी वाटली? लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करा.